बोंबलं तुमच्याकडे बोंबलतात की नाही मला माहित नाही. आपल्या इकडे प्रथा आहे फाल्गुन महिन्यामध्ये बोंबलायची. शिमग्याचा महिना आला म्हणजे बोंबलायचा असं आपली प्रथा आहे. परंतु आमचे तुकाराम महाराज म्हणतात जेव्हा घट फिरतात ना ते घट खोल्या खोल्या बोंबलावं लागते बापाच्या नावाने बोंबलावं लागते. तर ते घटच फिरला नाही वर तोंड काढायचे. गावाले कंटाळून गेले आणि मुलगा त्या ठिकाणी थांबला. शेवटी रात्रीच्या टायमाला तुकाराम महाराज आले आणि दर्शन दिलं. त्यावेळेस जगनाडे महाराजांची समाधी तयार झाली. असे बरेचसे म्हणजे दृष्टांत सांगायचा म्हणजे नेमकं कशासाठी तुकाराम महाराजांचं चित्र आता काहीतरी सांगावं या उद्देशाने सांगायला लागलं. ऐसे बळ नाही, ऐसे बळ नाही. तुम्हाला सांगतो देवामध्ये आणि संतांमध्ये काय फरक आहे तुम्हाला सांगतो. राम अवतारामध्ये चला जरा अशी थोडं देतो तुम्हाला. राम अवतारामध्ये प्रभू रामचंद्राच्या पायानं कोणाचा उद्धार झाला? शिळेचा उद्धार झाला. ती होती कोण? आयल्या होती. पुन्हा काय झाली? ती आयल्या झाली ना. काय बदल झाला का? नाही झाला. चला त्याच्या बरोबर आपण इकडे येऊ. माऊली आमची जगाची माऊली जी आहे, माऊलीनं बाईचा गडी केला का गडीची बाई केली? बोला की ज्याला माहित आहे त्याने तर बोला ना. देवानं फक्त बाईची बाईच केली. देवानं काय केलं? बाईची बाईच केली, वेगळं काही केलं नाही. परंतु आमच्या संत महात्म्यानं जी बाई होती की नाही त्या बाईचा गडी केला. आईचे बळ नाही. उगत तुकाराम महाराज कोणाला म्हणत नाही. उद्या मला महाराजांना आपण काढून घेतला असं करायचं शंका घ्यायला नको. त्यासाठी बोलायला अनेक सांगतो. जिजाबाईसाठी स्वर्गातून देव आले म्हणजे तुकाराम महाराज आले. कशासाठी? भागीरथासाठी आले. आणि तुम्हाला दुसऱ्या अवतारात नेतो. चला मग असं नाही, गोकुळामध्ये जाऊ. त्याचा कृष्ण भगवान आहे. परिपूर्णतम अवतार आहे. राम अवतार पूर्ण अवतार आणि कृष्ण अवतार म्हणजे परिपूर्णतम अवतार. त्याचं काय केलं कृष्णानं? राधेला पाहुणे उडले हरी बैल दोही तू. काय राधेला पाहता पाहता कृष्ण भुलून गेला. राधेला पाहत अहो लोक कीर्तनामध्ये काल्यामध्ये फार सांगतात. प्रत्येकाला म्हणजे काल्याचं कीर्तन पाठच होऊन गेलं महाराज सगळ्यांना. परंतु त्याचा अर्थ काय कोणी लक्षात घेत नाही. राधेला बघता बघता कृष्णाने चरवी घेतली आणि बैल खाली बसला. कशासाठी? धार काढायसाठी. बैल दोयतो बरं काय नीट ऐकत राहा. बैला खाली बसला आणि यशोदा माता म्हणली कृष्णा काय करतोस? काय ना म्हणले धार काढायला लागलो. म्हणले बैलाची. आई म्हणला तुला आता बैल वाटाला पण पूर्वजन्मी कोण होत? गाय होती. म्हणजे गाय चोरी लपवायची होती कृष्णाला, दुसरं काही खास होता कोण? बैलच होता. परंतु ते लपवासाठी काय केलं यानं? त्या बैलाला पाणी मारलं. आपलं त्या बैलाचं दूध काढलं. चर 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 चरीवर दूध काढलं.
कोण कृष्णानं. आता हो देव होता, यानं बैलाचं दूध काढलं. नवल काय आहे का? बिलकुल नाही महाराज. का नाही? आयुष्य बळ नाही याच्यावर बोलतोय. कृष्णानं बैलाचं दूध काढलं साहजिक आहे, परंतु आमच्या तुकाराम महाराजांनी नंदी काय संजीव आहे का महाराज? दगडाचा आहे, गोट्याचा आहे. आणि मुलीला सांगितलं गिरिजा भागीरथा भागीरथा शेवाळ्याचा घातलं पाहिजे ना. दूध नंदीची काढिले म्हणून म्हणतात आईचे बळ नाही. उगत तुकाराम महाराजांनी का असं साधारण विचार करून फरमान तयार केले नाही महाराज. सामर्थ्य तसं होतं तुकाराम महाराजाकडे. हे चमत्कार नाही, हे चमत्कार नाही. त्या नंदीचं दूध काढण्यासाठी सुद्धा वापर दोन झाले. जगणारे महाराज आणि भागीरथा बाईला नंदीचं दूध काढून दिलं महाराज. म्हणून महाराज म्हणतात असं बळ दुसऱ्याच्या अंगात नाही. परंतु एकच आहे, करील ते काय नोहे महाराज.